नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे 50 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. त्यासाठी आपल्या सर्व सबस्क्रायबरचे मी मनापासून आभार मानते आणि इथून पुढे सर्वांनी मला असाच सपोर्ट करत राहा अशी आशा करते. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. रियांशला मानवीची जेलसी जाणवली होती, पण तो तिची मज्जा घ्यायचं ठरवतो आणि म्हणतो, कसं आहे ना जेव्हा बायकोला तिच्या नवऱ्यासाठी वेळ नसतो, तेव्हा ह्या अशा मुली त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. आणि मी तर स्वतःहून तिला बाजूला ढकललं, त्यामुळे त्या गोष्टीसाठी तू मला जबाबदार धरू शकत नाही. रियांशचं हे उत्तर ऐकून मानवी संतापाने म्हणते, मी कधी तुमच्यापासून दूर गेली? त्यावर रियांश तिला उचलतो आणि टेबलवर बसवतो. तो म्हणतो, सकाळी तू मला न उठवता गुड मॉर्निंग किस न देता ऑफिसला निघून आलीस. त्यावर मानवी हलकंच हसते आणि म्हणते, पण मी तुम्हाला उठवलं नाही, कारण तुम्ही गाढ झोपला होता आणि मी तुम्हाला गुड मॉर्निंग किस दिली आहे याचा प्रूफ आहे माझ्याकडे. रियांश म्हणतो, म्हणजे? मानवी तिचा मोबाईल काढते आणि त्याला एक फोटो दाखवते, जो तिच्या मोबाईलचा वॉलपेपर होता. तो फोटो पाहून रियांशच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. मानवी आणि रियांशचा फोटो खूपच सुंदर दिसत होता. रियांश त्याच्या साखर झोपेत होता, तर मानवीने अलगद त्याच्या गालावर चुंबन देत असताना तो फोटो काढला होता. मानवी पटकन मोबाईल बंद करते, पण रियांशला अजूनही तो फोटो पाहायचा होता. त्या दोघांची झटापट सुरू होते. त्यात त्यांचे चेहरे एकमेकांच्या खूपच जवळ येतात. रियांश संधीचा फायदा घेतो आणि खूपच उत्कटतेने मानवीच्या ओठांवर किस करू लागतो, जणू तो ते ओठ खात होता. तो तिला डीप किस करत होता. काही मिनिटांनी तो तिला उचलतो आणि सोफ्यावर बसून तिच्या ओठांवर पुन्हा किस करू लागतो. त्याचा किस एवढा उत्कट होता की मानवीला श्वास घेणं अवघड होत होतं. काही वेळ त्यांचा हा किस असाच चालू होता. त्यानंतर मानवी त्याला स्वतःपासून दूर करते आणि म्हणते, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? त्यावर रियांश म्हणतो, जान, तू मला हवं ते आणि हवं तेव्हा विचारू शकतेस. मानवी म्हणते, जेव्हा काही वेळापूर्वी मी आणि यश बाहेर गेलो, तेव्हा जो आवाज झाला होता तो कशाचा होता आणि तुम्ही एवढे रागात का होता? रियांश एक खोल श्वास घेतो आणि सांगू लागतो. फ्लॅशबॅक. रियांश यश आणि मानवीला बाहेर जायला सांगतो, पण त्या मुलीचं नाव त्याच्या कानात अजूनही घुमत होतं आणि त्याचा राग जास्तच वाढत होता. तो रागातच समोरील काचेचा फ्लॉवर पॉट उचलतो आणि भिंतीवर फेकतो, ज्यामुळे मोठा आवाज होतो. तोच आवाज मानवी आणि यशच्या कानावर देखील पडतो. काही वेळाने रियांश थोडं शांत होतो आणि सुमितला फोन करून कियारा राठोड विषयी सर्व माहिती काढ असा आदेश देतो. त्यानंतर तो फोन कट करतो आणि अंडरवर्ल्डमध्ये त्याच्या अंडर काम करणारा त्याचा खास मित्र आणि उजवा हात शमशेर याला फोन लावतो. 2 रिंगनंतर फोन रिसीव्ह होतो. शमशेर हा तो व्यक्ती होता ज्याने रियांशला मदतीचा आणि प्रेमाचा हात त्या काळात दिला होता, जेव्हा त्याच्यासोबत त्याचं असं कोणीही नव्हतं. तो त्याच्यासाठी काम करत होता, पण त्याचबरोबर एका भावाप्रमाणे त्याची काळजी देखील घेत होता. असं म्हणतात ना, जे लोक संघर्षाच्या काळात साथ देतात तेच सुवर्णक्षणांचे साथी असतात आणि भागीदार असतात. तसेच या शमशेर बाबतीतही होतं. त्याने संघर्षाच्या काळात कधीही रियांशची साथ आणि त्याचा हात सोडला नाही. त्यामुळे तो त्याच्या खास व्यक्तींपैकी एक होता. ज्या गोष्टींचा तोड रियांशला कायद्याने काढता यायचा नाही, त्यासाठी शमशेर त्यांचा बेकायदेशीरपणा उघड करून रियांशसाठी वाट मोकळी करायचा. फोन उचलल्यानंतर शमशेर म्हणतो, काय यार, खूप दिवसांनी फोन केलास. काय, कुठे व्यस्त आहेस? आणि हा नवीन प्रोजेक्ट हिट झाला त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. बोल, अचानक कसं काय फोन केलास आणि खूप दिवसांपासून कुठे गायब होतास? काय प्रेमात वगैरे तर पडला नाहीस ना? त्यावर रियांश कठोर आवाजात म्हणतो, शमशेर, ते सगळं नंतर.
मला एका व्यक्तीविषयी माहिती हवी आहे, थोडी लवकर. आणि हो, तिचे सगळे कारनामे मला पुराव्यांसहित पाहिजेत. त्याचबरोबर मला तिच्या कुटुंबाची माहिती देखील हवी आहे. तो म्हणतो, मला कियारा राठोड हिच्याविषयी लवकरात लवकर माहिती पाहिजे. ती मुलगी आणि तिच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची सर्व माहिती मला 12 तासांच्या आत पाहिजे. समोरून शमशेर म्हणतो, ठीक आहे यार, तू सांगितलं आणि मी ते केलं नाही असं होईल का? एवढं बोलून तो फोन कट करतो आणि कामाला लागतो. त्यानंतरही रियांशही वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होतो. तोपर्यंत एक नोकर सर्व काचा उचलून केबिन स्वच्छ करतो. रियांशला आठवतं की त्याच्या रागामुळे मानवी चिडली असणार. त्यामुळे तो यशला फोन करून मानवीला काहीतरी कारण काढून माझ्या केबिनमध्ये पाठव असं सांगतो. मानवी पुन्हा त्याला म्हणते, पण तुम्ही एवढा का चिडला होता? आधी तर तुम्ही शांत बसला होता. पण जसं त्या मुलीने नाव सांगितलं तसा तुमचा राग एवढा का वाढला? त्यावर यश म्हणतो, कारण त्या मुलीचे आडनाव ऐकताच मला माझ्या वाईट दिवसांची आठवण झाली. मानवी म्हणते, म्हणजे? तो म्हणतो, राठोड हे माझंसुद्धा आडनाव होतं. आद्विक राठोड हे माझं खरं नाव आहे. माझ्या लहानपणी मी खूप काही गोष्टी सहन केल्या आणि जेव्हा मला माझं अस्तित्व संपलं असं वाटलं तेव्हा मी फक्त 7 वर्षांचा होतो, जेव्हा मी माझ्या आईला गमावलं. त्यानंतर तो मानवीला हॉस्पिटलमधील सर्व प्रकार सांगतो, जो कमलाजींनी तिला आधीच सांगितला होता. तो म्हणतो, जेव्हा त्या नीच माणसाने माझं अस्तित्व माझ्याकडून हिरावलं तेव्हापासून मी माझं नाव बदललं. त्या नीच माणसाचं नाव होतं विक्रम राठोड. त्याच्यामुळेच मी माझ्या आईला गमावलं. मानवी त्याला म्हणते, तुमच्या आईचं नाव काय होतं? रियांश म्हणतो, माहिरा राठोड. तुला माहीत आहे जान, जेव्हा मी तुझ्या हातचं जेवण खाल्लं तेव्हा मला तिचीच आठवण झाली होती. तीसुद्धा असंच माझ्यासाठी नाश्ता जेवण बनवायची. तुमच्या दोघींच्या हातालाही अगदी एकसारखीच चव आहे. त्याच्या तोंडून हे शब्द येत असताना त्याचे डोळे पाणावले होते. मानवी त्याला खूप प्रेमाने मिठी मारते आणि शांत करते. ती म्हणते, काळजी करू नका. तुमच्या आई जिथे कुठे असतील ना तिथे खूप आनंदी असतील आणि तुमचं यश पाहून तिला तुमच्यावर खूपच प्राऊड फील होत असेल. रियांशसुद्धा खूपच प्रेमाने तिच्या मिठीत शिरतो. मानवी त्याला शांत करत होती इतक्यात विशाल दार नॉक न करताच केबिनमध्ये येतो आणि मानवी रियांशला एकमेकांच्या मिठीत पाहून थक्क होतो, कारण त्यांचं नातं अजूनही कोणालाच ठाऊक नव्हतं. विशालला पाहताच मानवी डोळे मोठे करते. विशाल सॉरी बॉस असं म्हणतो आणि तोंड फिरवतो, पण रियांश त्याला थांबवतो. तो उठून त्याच्या समोर जातो. तो विशालला विचारतो, तू इथे नॉक न करता कसा आलास? त्यावर विशाल म्हणतो, मी फक्त मानवीला शोधत आलो होतो आणि तुम्ही केबिनमध्ये नाही असं मी ऐकलं होतं, म्हणूनच मी दार नॉक न करताच आत आलो. रियांशला विशालचा राग येत होता, कारण जेव्हापासून तो मानवीसोबत स्कायव्ह्यू रेसिडेन्सी या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व झाला होता तेव्हापासून तो तिच्या जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मनात मानवीसाठी काहीतरी भावना आहेत हे त्याच्या वागण्यातूनच रियांशला समजलं होतं. रियांश त्याला म्हणतो, तू आत्ता जे काही पाहिलंस ते इतर कोणालाही समजू नये, नाहीतर तुझ्या जाण्याने या ऑफिसला फारसा फरक पडणार नाही. त्याच्या या शब्दांवर विशालचा राग उसळतो. त्याला असं वाटत होतं की रियांश फक्त मानवीचा वापर करत आहे. तो म्हणतो, सॉरी बॉस, पण तुम्हाला हे शोभतं का? तुम्ही ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीचा स्वतःच्या शरीरसुखासाठी वापर करून घेताय आणि वरून मला धमकी देत आहात की हे फक्त माझ्यापुरतंच ठेवावं, नाहीतर तुम्ही मला कामावरून कमी कराल. इतर मुली तुमच्या पैशावर आणि लुक्सवर फिदा होऊन तुमचं सर्व ऐकत असतील, पण मानवी तशी नाही. ती खूपच सुसंस्कारी, दयाळू आणि निरागस आहे. मी तुम्हाला तिचा फायदा घेऊ देणार नाही. त्याच्या तोंडून हे सगळं ऐकून रियांशचा राग अनावर झाला होता. त्याने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या. मानवी ही विशालचं बोलणं ऐकून थक्क झाली होती. ती उठते आणि त्या दोघांशेजारी जाते. मानवीचं लक्ष रियांशच्या हाताकडे जातं.
तिला हे समजलं होतं की जर विशाल आता शांत बसला नाही तर रियांश त्याच्यावर हात उचलेल. विशाल पुढे काही बोलणार त्याआधीच मानवी रियांशचा हात धरते आणि म्हणते, विशाल, तुला माझी काळजी वाटली त्यासाठी थँक्यू. पण तू गैरसमज करून घेतला आहेस. बॉसने माझ्यासोबत असं काहीही केलं नाही किंवा माझा फायदाही घेतला नाही. पण विशाल काही ऐकायला तयार नव्हता. तो मानवीचा हात धरून तिला स्वतःकडे खेचतो आणि तिच्या कमरेला पकडतो. तो एवढ्यावरच थांबत नाही, तर तो म्हणतो, मानवी माझी गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे तिच्यापासून दूर राहा. आता मात्र रियांशचा ताबा सुटतो. तो ॲक्शन घेणार इतक्यात विशालच्या गालावर एक जोरदार चापट बसते. ती रियांशने नाही तर मानवीने त्याच्या गालावर मारली होती. विशाल मानवीकडे पाहू लागतो. रियांशसुद्धा थक्क झाला होता. तो फक्त डोळे विस्फारून तिच्याकडेच बघत होता. विशाल पुढे काही बोलणार तोच मानवी म्हणते, बास, तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगाला हात लावण्याची? आणि काय म्हणालास तू? की मी तुझी गर्लफ्रेंड आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आय एम ऑलरेडी मॅरिड अँड आय रिअली लव अँड केअर माय हजबंड. सो प्लीज स्टे अवे फ्रॉम मी. तिच्या तोंडून हे सर्व ऐकून विशालला खूप मोठा धक्का बसतो. तर रियांशच्या चेहऱ्यावर एक खोडकर स्मित उमटतं. विशाल म्हणतो, काय? मानवी, तुझं लग्न झाले? त्यावर ती होकार देते आणि ड्रेसच्या आत लपवलेलं मंगळसूत्र बाहेर काढून त्याला दाखवते. विशाल थोडं विचित्र हसतो आणि म्हणतो, म्हणजे तू पण त्याच मुलींसारखी आहेस ज्या स्वतःच्या स्वार्थासाठी बॉसचा बेड गरम करतात. त्याचे शब्द पूर्ण होताच त्याच्या गालावर अजून एक जोरदार कानाखाली बसते. पण ती एवढ्या जोरात बसते की त्याचा आवाज पूर्ण केबिनमध्ये घुमत होता. यावेळी त्याला रियांशने मारलं होतं. मानवीचे डोळे रागाने लाल झाले होते. विशाल तोंड फिरवतो आणि म्हणतो, तुम्ही बॉस आहात याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला माझ्यावर हात उचलण्याचा अधिकार आहे. इथे तुमच्या कंपनीचा काहीही संबंध नाही. मग तुम्ही कोणत्या हक्काने माझ्यावर हात उचलला? मी तुम्हाला नाही तर मानवीला. तो पुढे काही बोलण्याआधीच मानवी म्हणते, त्यांनी बरोबर केलं. त्यांनी तेच केलंय जो एक नवरा त्याच्या बायकोबद्दल अपशब्द वापरल्यावर करतो. विशालचा गोंधळ अजूनच वाढतो. तो एकटक मानवीकडे पाहत होता. मानवी म्हणते, बरोबर ऐकलंस तू. ते फक्त माझे बॉस नाहीत तर माझे पती देखील आहेत. कायद्याने आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही लग्न केलं आहे. आणि हो, तुझ्या माहितीसाठी सांगते, हे नातं कालचं किंवा आजचं नाही, तर आमच्या लग्नाला 4 महिने पूर्ण झालेत. आणि त्याच हक्काने मी सांगते, आजपासून तुला या कंपनीतून फायर करण्यात येतं. अजून एक, कोणत्याही मुलीच्या चारित्र्यावर संशय घेण्याआधी 10 वेळा विचार कर. कारण तुमच्यासाठी ते फक्त उपचार आहेत. सॉरी मित्रांनो, तिथं उपचार झाले. कारण तुमच्यासाठी ते फक्त उपचार आहेत, पण तिच्यासाठी तिच्या पूर्ण आयुष्याची बर्बादी आहे. एवढं बोलून ती म्हणते, तुम्ही जाऊ शकता. असं म्हणून मानवी चेहरा वळवते. रियांशला तिचं नातं असं विशालसमोर आणणं हे खूपच सुखावून गेलं होतं. त्याची इच्छा होती की मानवीने सर्वांसमोर त्याची बायको म्हणून सन्मानानं वावरावं. मानवी सोफ्यावर जाऊन बसते. विशालचे शब्द अजूनही तिच्या डोक्यात वारंवार फिरत होते. रियांशला मानवीची ही अवस्था समजली होती. तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, जान, उद्या या प्रोजेक्टच्या सक्सेससाठी मी एक पार्टी ठेवली आहे आणि त्यात तुझ्यासाठी एक सरप्राईज देखील असणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लाग. मानवी होकार देते, पण अजूनही ती विशालच्या बोलण्यातच हरवली होती. रियांश तिला उचलतो आणि केबिनमधील सिक्रेट रूममध्ये नेतो. तिथे जाताच तो पुन्हा एक बटन प्रेस करतो, ज्यामुळे दार बंद होतं. तो मानवीला खाली उतरवतो. समोरील दृश्य पाहून मानवी थबकते. रूममध्ये पूर्ण कॅन्डल्सचा प्रकाश होता. गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध हवेत दरवळत होता. फुगे आणि छान अशी रोषणाई केली होती. मानवी एका क्षणात विशाल आणि त्याच्या सर्व गोष्टी विसरते आणि रूमकडे पाहू लागते. हे सगळं काय आहे? ती विचारते. रियांश तिच्या जवळ येतो आणि म्हणतो,
जान, तुझ्यामुळे मी खूप खुश आहे. माझा ड्रीम प्रोजेक्ट सत्यात उतरला. एवढंच नाही तर माझी कंपनी उच्च स्तरावर पोहोचली. या सर्वाचं श्रेय फक्त तुझंच आहे. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत. म्हणूनच तुझ्यासाठी मी हा छोटासा प्लॅन केला आहे. आज आपण छान अशी मूव्ही डेट एन्जॉय करणार आहोत. तुला चालेल ना? मानवी त्याला होकार देते. खरं तर रियांशला असं वाटत होतं की कियारा प्रकरणामुळे मानवी खूप चिडली असेल. त्यामुळेच त्याने ही मूव्ही डेट प्लॅन केली होती. पण तो तिला या डेटविषयी सांगण्याआधीच विशालने गोंधळ घातला. पण रियांशला या गोष्टीचं समाधान होतं की मानवी त्याच्या या सरप्राईजमुळे खूपच आनंदी आहे. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, त्याचबरोबर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.